नमस्कार. आवाज इंडियामध्ये मी ऋतुजा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते. आजकाल आपण बघतोच आहे, की मुलांना आपण नॉर्मली प्रश्न विचारायचो, की "कोणत्या क्लासला जातोस?" तर त्यावेळेला पूर्वीची उत्तरं काय असायची, की 10वी-12वीच्या क्लासला जातोय. पण आज आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, की मुलं इंग्लिश कम्युनिकेशनच्या क्लासला देखील जात आहेत. इंग्लिश ही भाषा आज खरंच खूप गरजेची आहे. त्याचप्रमाणे मुलांमध्ये ह्या भाषेबद्दल भीती देखील आपण बघतो. तर आज आपल्यासोबत आपल्याला मुलाखत देण्यासाठी आपल्याला जे पाहुणे लाभलेले आहेत, ते आहेत गोपाळकृष्ण गोखले कॉलेजला शिक्षक असणारे 28 वर्ष काम केलेले माननीय डॉक्टर चंद्रकांत रंगराव चौगुले सर. तर हे गेली 28 वर्ष मुलांना इंग्रजीचं शिक्षण देत आहेत. तर आपण आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊया, की त्यांनी इंग्रजी भाषा कशाप्रकारे शिकली आणि ते इंग्रजीकडे कशाप्रकारे वळले. जर आपण त्यांच्याबद्दल माहिती घेतली, तर ते कोची, तालुका हातकणंगले ह्या एका छोट्याशा गावातून शिकून इंग्रजीवर इतकं प्रभुत्व त्यांनी आज प्राप्त केलेले आहे. तर आज आपण त्यांच्याबद्दलच, त्यांच्या जडणघडणीबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार सर. सर तुम्ही कोचीसारख्या एका छोट्या गावातून आज इथपर्यंत आलेला आहात. इंग्रजीवर इतकं छान प्रभुत्व मिळवलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या शिक्षणाबद्दल, शैक्षणिक जडणघडणीबद्दल आम्हाला काय सांगाल? माझं प्राथमिक शिक्षण खोची या गावी झालेलं आहे 10वी पर्यंत. त्यानंतर BAचं शिक्षण पेठ वडगाव या ठिकाणी झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन शिवाजी विद्यापीठ या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर 2009ला YCMU नाशिक या ठिकाणी मी MPhil डिग्री प्राप्त केलेली आहे. त्याचबरोबर 2014ला JJTU राजस्थान या ठिकाणी मी PhD प्राप्त केलेली आहे. सर तुम्ही क एका म्हणजे कोचीसारख्या छोट्या गावातून इंग्लिश विषय ठेवला. तुम्हाला इंग्लिश विषय ठेवावा असं म्हणजे का वाटलं? कारण पहिल्यापासूनच इंग्लिश विषय माझा आवडीचा होता. म्हणजे बऱ्यापैकी असं व्होकॅब्युलरी मी मेंटेन केलेली होती आणि नंतर भरपूर असा इंग्लिशचा आवड निर्माण झालेली आहे. त्यानंतर BAच्या स्पेशलायझेशनमध्ये फर्स्ट इयरपासून मी MA पर्यंत स्पेशल इंग्लिशच ठेवलेला आहे आणि इंग्लिश विषय हा जो आहे, तो आपल्याला पुढं अतिशय उपयोगी पडणारा आहे. हा उद्देश ठेवूनच मी या ठिकाणी इंग्लिश विषय निवडलेला आहे. सर तुम्ही गेली 28 वर्ष शिकवण्याचं काम करताय. तर गेल्या 28 वर्षामध्ये तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. तर ते आज विद्यार्थी कुठे आहेत किंवा काय करतायत? याबद्दल काय सांगाल? बरीच वर्ष जवळ-जवळ 28 वर्ष पूर्णतः या ठिकाणी माझी झालेली आहेत. त्यातील 23 वर्ष पहिली 23 वर्ष या ठिकाणी वेंगुर्ला म्हणजे मुंबई विद्यापीठाशी अटॅच असणाऱ्या वेंगुर्ला कॉलेजमध्ये माझं 23 वर्ष शिक्षणाचं काम झालेलं आहे. बरेच विद्यार्थी अ, पोलीस दलामध्ये आहेत, लॉयर झालेले आहेत. हायकोर्टामध्ये सुद्धा बरेच या ठिकाणी आता वकिलीचं काम करत आहेत. त्याचबरोबर एज्युकेशन फील्डमध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी आलेले आहेत. म्हणजे अ, मुलांना इंग्लिश सोपं कसं करून सांगितलं जातं आणि त्यांना आवड कशी केली पाहिजे, हे पहिल्यापासून मी मेन उद्देश ठेवूनच प्रत्येक विद्यार्थ्याशी अटॅचमेंट केलेली आहे. सर तुम्ही यामध्ये एम-फिल केलेलं आहे. तर त्यावेळेला तुम्ही संशोधनासाठी जो विषय ठेवला होतात, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती आम्हाला सांगा? 2009ला मी MPhil PhD YCMU नाशिक या ठिकाणी प्राप्त केली. सुरुवातीला मला वाटलं की या ठिकाणी कंपॅरेटिव्ह म्हणजे 2 ॲटमॉस्फिअर्स जे आहेत, इंडियन कल्चर आणि फॉरेन कल्चर यांचं या ठिकाणी कंपेअर स्टडी करावा असं माझ्या मनात विचार झालेला होता. त्यावेळेला मी काय केलं, की भालचंद्र नेमाडे यांची जहरीला ही कादंबरी निवडली आणि किंग्लेज आमिस याची लकी जिम ही कादंबरी निवडली आणि त्या ठिकाणी त्यांचा कंपॅरेटिव्ह स्टडी मी त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे आपलं ॲटमॉस्फिअर आणि त्यांचं ॲटमॉस्फिअर हे वाचकाला समजावं या उद्देशानं मी या ठिकाणी हा MPhilचा विषय निवडलेला आहे शोधनिबंधासाठी. त्यानंतर PhDसाठी मी अशाच पद्धतीचा कंपॅरेटिव्ह असा लिटरेचरमधला विषय निवडलेला आहे. त्यामध्ये अ, 3 हिंदी नॉव्हेल आणि 3 इंग्लिश नॉव्हेल यांचा मी स्टडी त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यामध्ये वुमेन प्रेडिकॅमेंट म्हणजे स्त्रियांची दयनीय अवस्था
कशी झालेली आहे. इंडियन जे काही नॉव्हेलिस्ट आहेत त्यांनी इथं मांडलेले आहेत आणि फॉरेन नॉव्हेलिस्ट जे आहेत त्यांनी त्या ठिकाणची जी काय त्यांची दयनीय अवस्था आहे यांचा मी कंपॅरेटिव्ह स्टडी त्या ठिकाणी पी-एच-डीसाठी केलेला आहे. खरंच तुम्ही जे विषयांचं विश्लेषण केलेलं आहे, ते खरंच खूप म्हणजे महत्त्वाचे विषय आहेत. सर तुम्हाला आत्तापर्यंत म्हणजे जे पुरस्कार जे 2 मिळालेले आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती सांगा? पहिल्यापासूनच सोशल वर्क आणि एज्युकेशनल वर्क हा ॲटिट्यूड मी ठेवूनच पहिल्यापासून काम करत आलेला आहे. नॅशनल लेवलचं जे काही कोटा राजस्थान यांचा या ठिकाणी मला शिक्षक रत्न 19 हा नॅशनल लेवलचा पुरस्कार प्राप्त झाला. त्या ठिकाणी संपूर्ण मी एज्युकेशनल, सोशल वर्क याची इन्फॉर्मेशन त्यांना दिलेली होती. त्यानंतर सह्याद्री पुरस्कार 2020 हा मला सह्याद्री फाउंडेशन मार्फत 2020ला मिळाले. तुम्ही आत्तापर्यंत जे पेपर पब्लिश केलेलं आहात, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आतापर्यंत जवळजवळ वर्कशॉप, सेमिनार, सिम्पोजियम त्याबरोबर कॉन्फरन्स या ठिकाणी मी जवळजवळ 40 पर्यंत एक वर्कशॉप वगैरे अटेंड केलेले आहेत, सेमिनार अटेंड केलेले आहेत. जवळजवळ 8 ते 9 या ठिकाणी पेपर पब्लिश झालेले आहेत नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलला. 2017ला इंटरनॅशनल लेव्हलला सिंगापूर या ठिकाणी मी या ठिकाणी पेपर या ठिकाणी प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि तो पब्लिशसुद्धा झालेला आहे. तर सर तुम्हाला इतका अनुभव आहे, तुम्ही इतके वर्ष इंग्लिश शिकवताय. तर आज जे मुलांना अवघड इंग्लिश वाटतंय, तर ते त्यांनी कशाप्रकारे शिकलं पाहिजे आणि इंग्रजी किती महत्त्वाचं आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश. आता हा जो विषय आहे तो पहिल्यापासून आपण पाहत आलेलो आहे. जवळजवळ 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलेलं आहे आपल्यावर. परंतु आपल्या महाराष्ट्रातील सुद्धा विद्यार्थी इंग्लिश म्हटलं की घाबरतात. हा जो फोबिया आहे, हा जो न्यूनगंड आहे, तो पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी बाजूला ठेवला पाहिजे. जर तुम्ही रोज 5 शब्द जर मेंटेन केले, पाठ केले आणि व्होकॅब्युलरी जर वाढवली, तर वर्षभरामध्ये कमीत कमी 300 शब्द जरी तुमच्याजवळ झाले, तरी तुम्ही इंग्लिश कम्युनिकेशन करू शकता. थोडंसं ग्रामर या ठिकाणी लक्ष दिलं, सेंटेन्स कन्स्ट्रक्शनकडे लक्ष दिलं, तर निश्चितच प्रत्येक विद्यार्थी हा इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करू शकेल. कारण इंग्लिश ही जी भाषा आहे, ती वर्ल्ड लेव्हलला या ठिकाणी बोलली जाते. जवळजवळ 67 कंट्रीजमध्ये, देशामध्ये ही इंग्लिशची भाषा वापरली जाते आणि बिझनेस वर्ल्ड जो आहे संपूर्ण, तो हा इंग्लिशशी निगडीत आहे. त्यामुळं एखाद्या वेळेस आपण ट्रॅव्हलिंग करत असताना, अदर स्टेटमध्ये असू दे किंवा इतर कंट्रीमध्ये जात असताना, उदाहरणार्थ या ठिकाणी आपण जर कर्नाटक स्टेट घेतली, तर त्या ठिकाणी तुम्हाला कन्नड जर येत नसेल, तर तुम्हाला इंग्लिशशिवाय पर्याय नाही. आपल्या स्टेटमध्ये भारतातल्या कुठेही जा तुम्ही, तिथं मराठी याबरोबर इंग्लिश जर तुमचं ज्ञान असेल, कम्युनिकेशन जर करत असाल इंग्लिशमध्ये, तर तुम्हाला इन्फॉर्मेशन ही मिळू शकते आणि आपला प्रवाससुद्धा सुखकारक होऊ शकतो. त्याचबरोबर जे काही इंग्लिशचं जे काही महत्त्व जे आहे, ते आपण एखादं उदाहरण जर घेतलं, मांजर जसं आपण वर फेकलं, तर 4 पायावरतीच उभं राहतं. तशा पद्धतीने इंग्लिश भाषा जी आहे, ती तुम्ही कुठल्याही ठिकाणी जा, त्या ठिकाणी तुम्हाला ती तुमचं महत्त्व वाढवून देईल. त्यामुळे प्रत्येकानं इंग्लिश भाषेचा या ठिकाणी आवडीनं अभ्यास केला पाहिजे. हो सर, अगदी बरोबर आहे. सरांनी अगदी छानशा सोप्या उदाहरणातून आपल्याला सांगितलेलंच आहे, की इंग्रजी भाषा खरंच खूप महत्त्वाची आहे आणि ती सोपी आहे. जर आपण स्वतःहून जर प्रयत्न केले, तर नक्कीच आपल्याला ती जमू शकते. तर सर तुम्ही इंग्लिश भाषा तर शिकवताच, तुम्ही त्याबद्दल तर एक्सपर्ट आहातच. पण त्यासोबतच तुम्हाला अजून कोणता छंद आहे? म्युझिकची आवड आहे. माउथ ऑर्गन किंवा सिंथेसायझरसुद्धा मला वाजवण्याचा छंद आहे. त्याचबरोबर इंग्लिश कविता, मराठी कविता, पत्रटीका वगैरे करण्याची मला आवड आहे पहिल्यापासून. तर सध्या जो कोरोनाचा जो काही कोविड-19 जे आहे, तो जो आपल्याला पाहायला मिळतं, कशा पद्धतीनं हा कोरोना जगात या ठिकाणी त्रासदायक ठरलेला आहे.
आणि संपूर्ण जे काही जग हे पूर्णतः 2-3 वर्ष झालं त्या कोविडमुळं त्याचं कोलॅप्स झालेलं आहे. त्याची संपूर्ण या ठिकाणी थोडक्यात मी माझ्या कवितेतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. कवितेचं नाव आहे कोरोना तू जाशील का? आता तरी कोरोना तू जाशील का? सण साजरे करायला देशील का? आता तरी कोरोना तू जाशील का? सण साजरे करायला देशील का? झाले हैराण जग तुझ्या संगती, धास्तीनेच लोकांची झाली गळती. प्रेतांची विटंबना थांबवशील का? सण साजरे करायला देशील का? चोरी केल्यासारखं लोक बघती, नातेवाईक सुद्धाही दूर पळती. लाज तरी थोडी त्यांची ठेवशील का? सण साजरे करायला देशील का? पैसा झाला खोटा नाती परकी, मंदिर बंद रुग्णालय भरती. पैसा झाला खोटा नाती परकी, मंदिर बंद रुग्णालय भरती. तिसरा डोळा देवा आता उघडशील का? सण साजरे करायला देशील का? आता तरी कोरोना तू. सर, तुम्ही खूप छान पद्धतीने कविता केल्यात. तर इथून पुढे म्हणजे तुमचा असा काही विचार आहे का, की कवितांचं एखादं पुस्तक प्रकाशित करावं? निश्चितच, कारण पहिल्यापासूनच कवितेची आवड आहे. इंग्लिशसुद्धा कविता मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जवळजवळ 50 झालेले आहेत. 100 ज्यावेळेला होतील त्यावेळेला प्रकाशन मी करण्याचा मानस ठेवलेला आहे. कारण पब्लिकेशन करत असताना मिनिमम रिक्वायरमेंट जे आहेत त्या तरी पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन. हो सर, नक्कीच आम्ही वाट बघतोय तुमच्या पुस्तकाची. लवकरात लवकर आम्हाला ती वाचायला मिळेल अशी मी आशा बाळगते. आणि तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि खरंच सरांनी जे आपल्याला सांगितलं, की आपण इंग्लिश शिकण्याचा एक सोपा उपाय म्हणजे कम्युनिकेशन. रोजच्या भाषेत जर आपण इंग्रजी शब्द वापरले आणि रोज जर आपण इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस केली, तर आपल्याला नक्कीच इंग्रजी भाषा ही सोपी जाऊ शकते. तर धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि छान पद्धतीने तुम्ही माहिती दिलात त्याबद्दल. धन्यवाद.